नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती। आज आपण झणझणीत कोल्हापुरी 1 किलो मटणाचा मटण रस्सा आणि सुकं मटण बनवणार आहोत, एकदम सर्वात सोप्या पद्धतीने। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मटण बनवण्यासाठी सर्वात पहिलं 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा 1 चमचा आपण मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकलेली आहे। बघा, हळद पावडर आणि मीठ व्यवस्थित मटणला आपण चोळून घेऊया। बघा, हे आपण मटणाला व्यवस्थित हळद पावडर आणि मीठ चोळून घेतलेलं आहे। बघा, मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा तासासाठी ठेवून देऊया। अर्धा तासानंतर व्यवस्थित बघा मटण मॅरिनेट झालेलं आहे। गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 3 पळी तेल टाकलं। तेल छान गरम झाल्यावरती अर्धी वाटी आपण बारीक चिरून कांदा टाकलेला आहे। कांदा छान गुलाबी रंगावरती परतत आल्यावरती त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये बघा अद्रक लसूणची होममेड पाठ्यावरती वाटून घेतलेली पेस्ट टाकलेली आहे। बघा, अद्रक लसूणचा छान कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे। बघा, हे मांद असतं बरं का, आपण ज्यावेळी मटण घेतो त्यावेळी हे मांद देतात बरं का। हे अगोदर आपण तेलामध्ये छान मांद परतून घ्यायचं आहे। मांद्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे बरं का। मांद्यामुळे बघा छान असं तेल सुटतं बरं का, त्याच्यामुळे तेलामध्ये अगोदर मांद छानरित्या परतून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला मॅरिनेट करून घेतलेलं मटण टाकायचं आहे। बघा, आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं मटण बघा आता तेलामध्ये टाकून छानरित्या व्यवस्थित परतून घेऊया। 4 ते 5 मिनिटं आपण तेलामध्ये मटण छानरित्या परतून घेऊया। बघा, मटणाचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत छानरित्या आपल्याला मटण परतून घ्यायचं आहे। बघा, मटण छानरित्या 4 ते 5 मिनिटं परतून झालेलं आहे। मटणाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे बरं का। आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून अजून आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। त्यामुळे बघा मटण आपलं छान वाफेवरती शिजतं बरं का। बघा, 10 ते 15 मिनिटं छान बघा मटण आपण तेलामध्ये वाफवून घेतलेलं आहे, म्हणजे एक वाफ आपण काढून घेतलेली आहे। मटणाला बघा पाणी पण सुटलेलं आहे बरं का। मटण शिजताना बघा अंगचं पाणी सुटते। आता मटणामध्ये बघा शिजताना आपण गरम करून पाणी टाकायचं आहे, त्यामुळे मटण बघा पटकन आपलं शिजलं जाईल। बघा, मटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 ग्लासभर इतकं गरम करून पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे मटण आपलं पटकन शिजणार आहे। पाणी टाकून मटणामध्ये व्यवस्थित मटण आपण मिक्स करून दिलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यामध्ये पटकन आपलं मटण शिजलं जातं। बघा, कुकरचं झाकण लावून आपण 4 शिट्ट्या करून घेऊया। 4 शिट्ट्यामध्ये खूप छान मऊ आपलं मटण शिजून जाईल। मटण शिजतंय तोपर्यंत आपण मटण रस्सा व सुकं बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया। इथे 3 कांदे अशा पद्धतीने फोडून घेतलेले आहेत। बघा, खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि लसणाचे 4 गड्डे। हे सर्व साहित्य बघा गॅसवरती असं काळपट डागपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे बघा मटणाचा रस्सा चवीला अप्रतिम होतो बरं का। हे वाटण आपण थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे, तोपर्यंत आपलं मटण सुद्धा छान शिजलेलं आहे। बघा, आपण मटण कसं चेक करायचं, जो नळीचा भाग असतो ना तो आपण चेक करून पाहायचा। मटण खूप छान आपलं मऊ शिजलेलं आहे 4 शिट्टीमध्ये। बघा, जेवढं आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा आहे तेवढं आपल्याला मटणाच्या रश्श्यामध्ये गरम करून पाणी टाकायचं आहे। मटण आपलं मऊ शिजलेलं आहे। चला आपण सुकं मटण आणि मटण रस्सा बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी बघा इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 4 पळी इतकं तेल टाकलेलं आहे। तेल गरम होते तोपर्यंत बघा मसाला पण इथे बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा खोबरं, कांदा आणि लसूण आणि जिरे पण 1 चमचा टाकलेला आहे। बघा, हा आपण पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे बरं का। बघा, इथे की नाही माझ्याकडून ही चूक झाली, तुमच्याकडून होऊ देऊ नका, नाहीतर आपल्याला कशात जखम होऊ शकते बरं का, हाताला आपल्या इजा होऊ शकते। तेल बघा भरपूर गरम झालेलं आणि त्याच्यामध्ये बघा हे वाटण टाकताना हातावरती उडलं असतं, पण नशिबानं काय असं काही झालेलं नाही। हे वाटण बघा तेलामध्ये टाकून छानरित्या व्यवस्थित आपण परतून घेऊया। बघा, वाटणाचा रंग तर पहा किती छान, मस्त मटण रस्सा 1 नंबर, चवीला अप्रतिम होतं बरं का ह्या वाटणामुळे। बघा, वाटण व्यवस्थित परतत आल्यावरती त्याच्यामध्ये बघा नाश्त्याचे आपण 2 चमचे बघा लाल तिखट कोल्हापुरी की नाही झणझणीत घाटी मसाला टाकून दिलेला आहे। हा घाटी मसाला मसाल्यामध्ये टाकून छान असा बघा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला बघा थोडासा कोरडा वाटत असल्यामुळे बघा त्याच्यामध्ये जे मटण शिजलेलं आहे ना त्याचंच बघा अळणी पाणी 1 चमचा आपण टाकलेला आहे, त्यामुळे बघा मसाला छानरित्या व्यवस्थित परतला जाईल बरं का। मसाला व्यवस्थित परतलेला आहे
आता बघा एका दगडामध्ये 2 पक्षी कसे मारायचे मी तुम्हाला सांगते बरं का. बघ आपण ह्याच्यामधलं अर्ध जे वाटण आहे ना ते मटणाच्या रश्श्यामध्ये आपण टाकणार आहे आणि जे अर्ध वाटण आहे ते आपण सुकं मटण बनवणार आहे. त्यामुळे बघा आपल्याला डबल मेहनत म्हणजे डबल मेहनत आपल्याला लागणार नाही बरं का. जेवढं आपल्याला नाही मटणाच्या रश्श्यामध्ये जेवढं वाटण टाकायचं आहे तेवढं टाकून द्यायचं आणि हा मटण रस्सा आपल्याला 10 ते 12 मिनटं छान असा उकळू द्यायचा आहे. बघा अर्ध वाटण मी टाकून दिलेलं आहे आणि अर्ध वाटण आपण इथे सुकं मटण बनवणार आहे. तो अर्धा राहिलेला मसाला आहे ना त्याच्यामध्ये बघा इथे शिजवून घेतलेलं मटणाचे पीस आपण टाकलेले आहेत आणि व्यवस्थित बघा ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून देऊया. बघा खूपच छान सुकं मटण आणि मटणाचा रस्सा ह्या वाटणामुळे चवीला अप्रतिम असा लागतो बरं का. तुम्ही की नाही ह्या पद्धतीने केले की नाही हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघा सुकं मटणामध्ये थोडंसं ग्रेव्ही टाईप पाहिजे आहे बरं का. जास्त असं सुकं असलं ना खाताना एवढी मजा येणार नाही. थोडंसं बघा वरतून आपण मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून देऊया. तयार झालेलं आहे मस्त बघा झणझणीत कोल्हापुरी स्टाईलनं आपलं कोल्हापुरी पद्धतीनं बघा सुकं मटण आणि मटण रस्सा. कलर तर पहा किती छान मस्त लाल भडक आणि सुरेख आलेला आहे. बघा मटण छान शिजल्यावर परतून झाल्यावरती वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. चवीला एकच नंबर लागते बरं का मस्तच. बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने मटण रस्सा बनवता हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. 10 ते 12 मिनटं छान बघा मटणाचा रस्सा आपण गॅसवरती उकळून घेतलेला आहे. कलर तर पहा मटणाच्या रस्साचा कसला लाल भडक आणि मस्त असं मटणाचं आपलं इथे बघा रस्सा कालवण बनवून तयार झालेला आहे. चवीला अप्रतिम असं हे कालवण लागते बरं का आणि काळं वाटण घालून बनवल्यामुळे की नाही चव म्हणशीला काय अप्रतिमच बरं का. बघा मटण 10 ते 12 मिनटं छान आत बघा इथे रस्सा शिजल्यानंतर भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकून दिली आणि हे मटण आहे नाही तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खावा. खास करून भाकरी अशी कुस्करायची आणि त्याच्यावर हा रस्सा ओतून खायचा. काय म्हणशीला नादच खोळा. चला तर मग जाता जाता कोल्हापुरी झणझणीत तांबडा मटणाचा रस्सा व सुकं मटण कसं झालेलं आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय टेक केअर धन्यवाद.